मुंबईमध्ये भाजपकडून 135 एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलंय। 2 उमेदवारांचे एबी फॉर्म अद्याप सुद्धा भाजपकडून वेटिंगवर ठेवण्यात आले। भाजपकडून मुंबईत 137 जागा लढण्याबाबतचा फॉर्म्युला समोर आलेला होता। भाजप आणि शिवसेना युतीतला हा फॉर्म्युला, तर त्यात 135 एबी फॉर्मचं वाटप भाजपकडून झालेलं आहे। आता लोक सगळे एबी फॉर्मला घ्यायला आलेत। आता उरले 2 तास। 2 तासामध्ये काय करणार लोक, मला सांगा बरं। कार्यकर्त्यांनी काय करायचं मला सांगा। नक्कीच आपण पाहतोय की हा शिवसेनेमधला सगळा गोंधळ आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर अगदी काही तास उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बाकी असताना देखील उमेदवारांना एबी फॉर्म भेटलेले नाहीयेत। आता रवींद्र दंगेकर या ठिकाणी आलेले आहेत। मामा, नेमकं काय पुढे गेलेले नाहीत, साहेबांनी तयार ठेवायला लावलेले आहेत। फक्त आता काय निर्णय होतो तो एक 10 मिनिट। 165 भरणार का? आता जर युती झाली नाही, युती झाली नाही तर 165 एबी फॉर्म शिवसेना भरणार का? आता काय तो निर्णय एकनाथ शिंदे साहेब जो निरोप देतील तो आता वरती घ्यायला चाललो। आता एवढा उशीर झालाय, एवढा उशीर झालाय, आता मागेल नाही ना। अवघे काही तास उरलेत, आतमध्ये नाराजी व्यक्त केली जाते। युती करून फक्त 15 ते 16 जागा भेटणार आहेत म्हणतात कार्यकर्ते। आता मी तेच बोलायला चाललेलो आहे। प्रणवने भरला का? प्रणवने भरलाय का? नाही, एबी फॉर्म सहित भरलाय का? बैठकीमध्ये काय बोलणार आहात तुम्ही? काय सांगणार आहात? तुमच्यावर महानगर प्रमुख पदाची जबाबदारी आहे। मी काय सांगणार आहे ते आलो कळलं ना। त्याच्या कार्यकर्ते तुम्ही मानणार का? कार्यकर्ते म्हणतात आता लढलं पाहिजे भाजपला सोडून, ते मत मानणार आहे का? तुम्हाला नाही, कार्यकर्त्यांचे भावना बरोबर आहेत। फक्त आता मी काय जे बोलायचं ते वर बोलून तुम्हाला सांगायला होतं ना। अगोदर झालं मग ते ऐकणार नाहीत ना। अच्छा, मामा, त्यांचं मत आहे की जे प्रमुख नेते ते त्यांना तिकीट घेत आहेत, कार्यकर्ते वाऱ्यावर सोडून देतात। सगळं कार्यकर्त्यांसाठी कोण लढत नाहीये, शिवसैनिकांसाठी कोण लढत नाही, आता नाही। ते जरा बघतो ना, त्याच भावनावर पोहोचतो। आपण पाहतोय की आता आतमध्ये रवींद्र दंगेकर जे शिवसेनेचे नेते आहेत ते पण प्रचंड बैठकीसाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी शिवसैनिक जे आहेत ते नाराजी व्यक्त करतायत। खरं तर दंगेकरजी नाराजी व्यक्त करतायत तुमच्या काय तुम्ही नेत्यांशी काय बोलणार? काय बोलणार आहे नेत्यांशी? मी तेच जे काय बोलतो ते 10 मिनिटात नाराजी व्यक्त केली जाते पण मी 10 मिनिटात तुम्हाला 10 मिनिटात करू। कार्यकर्त्यावर अन्याय होतो असं वाटत नाही? 10 मिनिटात कळवतो। कार्यकर्त्यावर अन्याय होतो असं वाटत नाही? 10 मिनिटात कळवतो। 10 मिनिटात। नक्कीच आपण पाहतोय की आता रवींद्र दंगेकर जे आहेत ते नेत्यांशी बोलण्यासाठी निघालेले आहेत। नीलमताई गोरे, विजय बापू शिवतारे या ठिकाणी आलेले आहेत आणि रवींद्र दंगेकर जे आहेत ते 10 मिनिटात मी नेत्यांना बोलून पुढचं माझं मत जे आहे ते सांगतो असं सांगतायत। कॅमेरा पर्सन रोहितसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। तर पुण्यातला हा शिवसैनिकांचा गोंधळ आपण पाहतोय। काल रात्री एबी फॉर्म वाटण्यात आले, जे आज माघारी घेण्यात आले। 60हून अधिक इच्छुकांना शिवसेनेच्या एबी फॉर्म वाटण्यात आले होते। मात्र आता युतीचा निरोप मुंबईतून आल्यानं एबी फॉर्म माघारी घेतल्याची माहिती सूत्रांकडून